रत्नाकथांना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। जो सजीव आहे त्याला मरण अटळ आहे, असाच दादा पाटील पळसखेडे यांच्या लखन बैलाला शंकरपट प्रेमकडून भावपूर्ण श्रद्धांजली। पट क्षेत्रात असे नामांकित काही लोक आहेत, नामांकित असल्यावर सुद्धा ज्या माणसाचे पाय जमिनीवर आहेत, या पटातला बेताज बादशाह म्हणजे दादा पाटील पळसखेड गेले 3 ते 4 वर्षापासून आपलं युट्यूब चॅनल चालू राहते। त्यावर त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या, पण या आजची मुलाखत आपण त्यांच्याकडून यासाठी घेऊन आलो की त्यांचा जो लखन बैल आहे, ज्यांनी या शंकरपट सेकंद या क्षेत्रात धुमाकूळ माजवली होती, आज तो बैल थोडासा बिमार असल्यामुळे या पटाला आला नाही, पण त्यांचा क पटातला त्यांनी एक अर्जुन नावाचा बैल घेतला। आपण व्हिडिओवर पाहता हा अर्जुन आहे। अर्जुनच्या बाबतीत आपण काकाकडून पूर्ण माहिती घेऊ आणि हा बैल केवढ्याचा, काय केवढ्याचा, कोणत्या दुरीत चालतो, ही सर्व माहिती त्यांच्याकडून घेऊ। जे प्रश्न मी या पटाचं अल्पज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडूनच आपण तुमच्यापर्यंत या पटाची माहिती कशी पोहोचवल्या जाईल हे सुद्धा पाहू। नमस्कार काका। नमस्कार नमस्कार। या पटात तुमचं नाव खूप आहे, पटात नाव असून तुमचा जो स्वभाव आहे की आमच्यासारख्या छोट्या युट्यूबरला तुम्ही एक प्रेमानं हात देता, म्हणून आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि हे माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी मी हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे। आज तुमच्या अर्जुनची खरेदी किती रुपयाची? आज माझ्या अर्जुनची खरेदी 7,51,000 रुपयाला मी बैल घेतला। बैल घेण्याचे कारण असे की माझ्याजवळ जो नामांकित बैल होता लखन, तो आता सध्या आजारी आहे, त्यामुळे घरी करमत नाही, म्हणून हा बैल घ्यावा लागला। मी एक शेतकरी कुटुंबातून आहो, माझी काही फार मोठी हैसियत नाही आहे, परंतु भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने आणि तुमच्या सर्व लोकांच्या प्रेमामुळे मी आज हा मोठा तुम्हाला वाटतो। नाही तर माझी काही एवढी ऐपत नाही आहे की 7 आणि 8 लाखाचा बैल घ्यावा, पण ते काहीतरी भगवंताची मेहरबानी आहे, त्यामुळे सगळं शक्य होतं। तुम्ही राजकारणात उभे राहिले असते, आमदार झाले असते, खासदार झाले असते, मंत्री झाले असते, पण तो काळ कमी झाला असता। आज जवळजवळ 30 ते 40 वर्षाचा काळ आहे की दादा पाटील पळसखेड हे नाव पट क्षेत्रात गाजलेलं आहे। तुमच्या जवळ या अगोदर आलेली असे कोणते नामांकित बैल होते? माझ्याजवळ म्हणजे तुम्हाला मागील पण मी सांगितलं, माझ्या जन्माच्या अगोदरपासून हा खेळ माझ्या बाबांच्या काळात चालू होता आणि तेव्हापासून मी लहान असताना मी त्यांच्यासोबत जात होतो, परंतु 1986 सालापासून मी स्वतः खेळत आहे। त्यामध्ये असे भरपूर नामांकित बैल मला भेटले। एक त्याच्यामध्ये प्रसाद नावाचा बैल होता की ज्याने सीझनभर एकही नंबर सोडला नाही। त्याच्यानंतर सोमा नावाचे 2 बैल झाले माझ्याकडे। त्याच्यानंतर आणखीन एक म्हणजे आम्ही किल्लार जातीचाच बैल घेतला, त्याचं नाव सुद्धा आम्ही हे ठेवलं होतं, प्रसाद ठेवलं होतं। त्याने सुद्धा MP आणि महाराष्ट्रात भरपूर सारे नंबर घेतले। त्यानंतर मी एक राजा नावाचा नोटबंदी आणि पटबंदी असताना एक बैल घेतला होता 4,11,000 रुपयाचा। त्याने सुद्धा MPतल्या 18 जिल्ह्यात पूर्ण नंबर घेतले होते। त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पटबंदी असल्यामुळे आम्ही MPत खेळलो। तर म्हणजे पटावर बंदी असल्यावर सुद्धा तुम्ही हा खेळ स्टॉप न करता MPत चालवला? MPत चालवला। नोटबंदी आणि पटबंदी असताना सुद्धा मी त्यावेळेस 4 लाखाचा बैल घेतला। म्हणजे हे सगळी तुमच्या लोकांचं प्रेम आणि भगवंताची कृपा ही मी मानतो। आणि 2009 मध्ये मला अटॅक आला होता, त्यामध्ये माझी एंजिओप्लास्टी झालेली आहे। म्हणजे आता हे जे उर्वरित म्हणजे वाढलेलं आयुष्य भेटलं हे या बैलांच्या कृपेमुळे भेटलं, हे मी म्हणजे 100% तुम्हाला सांगतो। आतापर्यंत तुमचा एवढ्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये आवडता बैल आणि आवडता ड्रायव्हर कोण? एक म्हणजे आवडते बैल तर सगळेच चांगले झाले, पण प्रसाद असा बैल होता की त्यानं आपल्या घरी असेपर्यंत आपल्याला कोण्याच दिवशी नाराज केलं नाही। मुंबई, सांगली, सातारा, पुशेगाव सारख्या मैदानात सुद्धा त्यांना आपल्याला विजय मिळवून दिलेला आहे, महाराष्ट्र। आणि त्यानंतर पटबंदीमध्ये मी तो बैल खर्दा येथील पटेल भरोजभाई यांना 5.25 लाख रुपयात विकला होता, स्वस्त काळात। जेव्हा बैल तुम्ही विकला, त्याचं जोपासना तुमच्याकडे तुम्ही तो बैल विकला,
तेव्हा तुमची मनस्थिती काय होती? मनस्थितीला तो थोडं वाईट वाटते, कारण की आपण मुलाबाळांप्रमाणे यांना वागवतो. त्यामुळे आपल्याजवळचा जर चांगला बैल समजा कोण्याही कारणानं जायचं ठरलं तर त्याची नाराजी असते. परंतु भगवंताची एवढी कृपा आहे, तुम्हाला आतापर्यंत चांगल्या प्रकारे बैल भेटले आणि मी सुद्धा हिंमत केलीच बैल घ्यायची. आता हा जो तुम्ही अर्जुन बैल घेतला, हां, यामध्ये असं कोणतं वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्यांना 7.5 लाखात विकत घेतलं? त्याच्यामध्ये म्हणजे आपण जे पाहतो त्याचे लक्षणं पाहत असतो. समजा त्या हिशोबानं त्याचे पूर्णपणे लक्षणं चांगले आहेत. दोन्हीकडून देवमन आहेत, पायावर पद्म आहे, त्यानंतर भवरा आहे, सगळं ह्या ज्या गोष्टी आपण पाहतो. आणि कोवड्या वयाचा 2 दात गोरा आहे, देखणा सुद्धा आहे, अनपढ सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही त्याला 7.5 लाख रुपयात खरेदी केला. हा बैल मूळ म्हणजे सिल्लोड जवळ त्याचं एक खेडगाव आहे, तालुका संभाजीनगर इथे. आणि जो धुरकरिया जावेद नावाचा तो नाणेगावचा आहे, त्याच्याकडून मी 3 बैल खरेदी केलेले आहेत आतापर्यंत. आपला लखन, बादशाह आणि हा अर्जुन, 3 बैल एकाच धुरकरियाच्या जवळचे खरेदी केलेले आहेत. कोणत्या गटात खेळत आहे बैल आपला? आता सध्या दुसरा बैल असल्यामुळे 2 दातच असल्यामुळे हा छोट्या गटात खेळत आहे. ख म्हणा, ड म्हणा, जे आपण म्हणतो लहान पटात खेळत आहे. त्यानंतर आता हे वर्ष पूर्ण झालं की तो मोठ्या गटात जाईल. मग शेवटपर्यंत किती वर्ष धावला तरी तो मोठ्या गटात राहील. प्लास्टिक झाली तर मुली अशा म्हणत नाही का तुम्हाला की हे सोडून द्या की काही? मुली म्हणतात, घरची मंडळी, भाऊ सगळे म्हणतात, परंतु आपण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मला भगवंताची एवढी साथ आहे असं म्हणा. एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर 2009 मध्ये एन्जिओप्लास्टी झाली, त्याच्यानंतर मी कंटिन्युएशन फिरतो. दररोज 300 ते 400 किलोमीटर स्वतः गाडी चालवतो, 4 व्हीलर असो की 100-50 किलोमीटर बाईक असो. त्यामुळे मला त्या मरणाची भीती वाटत नाही. आणि जी हे मला उर्वरित जे आयुष्य भेटलं हे म्हणजे तुमच्या सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे, परंतु त्या मुक्या गौला जे खाऊ घातलं आपण लहान मुलाप्रमाणे, त्यामुळे मला हे उर्वरित आयुष्य भेटलं आणि त्याचा मी त्याच्यासाठी सदुपयोग करतो. तसाच मी सखाराम महाराज संस्थान, एक आमच्याकडे मोठं संस्थान आहे, तिथं व्यवस्थापक म्हणून सुद्धा काम पाहतो. आणि संप्रदायाची मला भरपूर आवड आहे, कीर्तन भजन ते सुद्धा करतो. त्यामुळे घरच्याची काही मला कोणताच विरोध नाही. तुम्ही बैलगाडा शर्यत खेळले मग तिकडे? हो, मी MP मध्ये 18 जिल्ह्यात पट खेळलो. त्याच्यानंतर सांगली, सातारा, मुंबई, पुसेगाव सारख्या शर्यतीत सुद्धा मी भाग घेतलेला आहे. तुम्हाला हा खेळ व्यवस्थित वाटते की तो? नाही, हा खेळ क्लिअरन्सी आहे. याच्यात क्लिअरन्सी म्हणजे कशी, घड्याळ कोणत्याही बैलाचा बिलकुल क्लिअर दाखवते. तिकडून धागा तुटला म्हणजे चालू होईल, त्याचं ते अंतर त्याच्या शक्तीने जो कापेल ते क्लिअर. कारण की बाकीच्या ठिकाणी आम्ही गेलो, पुणे वगैरे, त्या स्टॉप वॉच असतात, त्यामुळे ते कधी त्याच्यात कमी जास्त होऊ शकते. हा, आणि बाकी तिकडे सांगली, सातारा, बारामतीमध्ये त्या 7-7 गाड्याच्या शर्यतात जो समोर येईल, जसं आपण जुन्या काळात 3 फेऱ्या असतात, त्याच्यात सुद्धा माझा बैल चांगला नामांकित ठरला. आतापर्यंत माझ्यासोबत माझे मित्र असतात, अमोलजी ठाकरे, हे सुद्धा पत्रकारी क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. काही नवीन असताना एवढ्या मोठ्या माणसासोबत बोलताना ते थोडसे एक प्रेशर येतंय. माझ्यावरीपर्यंत प्रेशर आलं होतं, पण आज ते एवढे बोलके झाले की मला आनंद वाटला की गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर अमोल भाऊ ठाकरे यांनी मुलाखत घेतली. यांना पाहण्याकरता आणि त्यांच्या बैलांचं सुद्धा आपल्याला एक दर्शन व्हावं किंवा तो बैल पाहावा आपल्याकडून, एक ती आठवण आपल्या मनात राहावी याकरता हे लोक सर्व जमलेले आहेत. असे हे दादा पाटील पळसखेडचे. अर्जुनचा फोटो. धन्यवाद काका, आपल्यासारख्या मोठ्या माणसाकडून आमच्यासारख्या लहान युट्यूबवर तुम्ही जर मुलाखत देता त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपले चरण स्पर्श करतो की आपलं उत्तरोत्तर आपल्याला या पटाच्या बाबतीत अजून दीर्घ आयुष्यासाठी लागो, की तुमच्याकडून जे लोक हा पट खेळतात तो तुमच्याकडून उपदेश घेऊ, त्यांनी सुद्धा या शेतकऱ्याचा जो शंकरपटा हा त्यांच्यामध्ये हे जे गुण आहेत तुमचे जावे. शांतता प्रिय असा हे दादा पाटील पळसखेडचे आहेत. तुम्ही जो हा उल्लेख केला मोठा, मी हा तुमच्या सगळ्या प्रेमाने मोठा आहो.
आणि या बैलांच्या आशीर्वादाने मोठा व्हावा. नाही तर आज काय राजकारण केलं असतं तर मी आमदार सुद्धा होऊ शकत होतो, अशी माझी काय. परंतु मला त्या गोष्टीचा छंद नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असते. मला हाच छंद आहे. यामुळे माझी म्हणजे आमदाराची ओळख जास्तीत जास्त त्याच्या मतदारसंघापुरती किंवा जिल्ह्यापुरती राहू शकते. माझी पूर्ण महाराष्ट्र आणि MP मध्ये इतकं प्रेमाचे लोक भेटले, मला म्हणजे मरताना आनंद होईल. आजही मी मेलो तरी मला कोणताही म्हणजे आनंद वाटत नाही. आणि त्यांच्या तोंडून एक वाक्य जेव्हा निघालं की मी आनंदी आहो की मला जर मुलगा असता तर मी मरेपर्यंत बैलाचा मालक राहू शकलो नसतो, पण आज मला मुली असल्यामुळे माझा हा जो छंद आहे हा माझ्यासोबतच जाईल. स्वतःला ते कमी समजतात. मोठी माणसं असेच राहतात की त्यांचं मोठंपण ते जपतात का, ते स्वतःला कमी मानतात म्हणून. धन्यवाद. दंडकापन्ना युट्यूब चॅनल, माऊली धांडे, तालुका दर्यापूर, प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल, आपल्या मातीचं चॅनल, आपल्या वराडी भाषेतलं चॅनल, आपल्या शेतकऱ्याच्या पोट्याचं चॅनल, आपण बेल आयकॉनची घंटी दाबून जे व्हिडिओ राहतात याची सूचना आपल्याला मिळते, म्हणून आपण बेल आयकॉनची घंटी सुद्धा दाबल्याला विसरू नका. धन्यवाद.